जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। कवटेमहाकाळ येथे गांजा विक्री प्रकरण उघड, 2 आरोपी अटकेत, बुलेटसह मुद्देमाल जप्त। कवटेमहाकाळ परिसरात गांजा विक्रीसाठी येणाऱ्या आरोपीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत 2 जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून गांजा व बुलेट मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी, विक्री व वितरण करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाला अशा गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे व पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाय यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इम्रान उस्मान सणदे वय 32 राहणार झुरेवाडी रोड, विजयनगर, कवटेमहाकाळ हा इसम कवटेमहाकाळ व थवडेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ गांजा विक्रीसाठी येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला। काही वेळाने एक इसम बुलेट मोटरसायकलवर येऊन थांबला। संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता बुलेटवर अडकवलेल्या पिशवीत गांजा आढळून आला। चौकशी दरम्यान त्याने हा गांजा जयसिंगपूर येथील समीर नकाशे यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले। यानंतर पोलिसांनी समीर नकाशे याचा शोध घेऊन अंकली फाटा येथे त्याला ताब्यात घेतले। चौकशीत त्याने इम्रान संदे याला गांजा विक्री केल्याची कबुली दिली। दोन्ही आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कवटेमहाकाळ पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करत आहेत।